आप आहेत बाबा कुठे इंटरनेट आहे का वायफाय चार्ज करायचं आहे ना इंटरनेट रोहित पवार यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे। इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ केलेला व्हिडिओ हा रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलेला होता आणि या संदर्भात ते आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाष्य करण्याची शक्यता आहे। तसंच इतरही आरोप त्यांनी ट्विट करत केलेला आहे। पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच घडलेल्या घडामोडींविषयी केलेल्या ट्विटविषयी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोहित पवार आज बोलणार आहेत अशी शक्यता वर्तवली जाते। इतरही काही खुलासे ते करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ काही वेळापूर्वी रोहित पवार यांनी ट्विट केलाय। प्रश्न विचारता का काय मी जनरली अपडेट देतो। आज सकाळपासून आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे सातत्याने सर्व बूथच्या संपर्कात आहेत। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना ज्या काही अडचणी आल्यात या कुठेतरी सुटाव्यात यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। टोटल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 155 संवेदनशील बूथ आहे असं आम्ही इलेक्शन कमिशनला पोलिसांना सांगितलेलं आहे। आत्तापर्यंत ज्या कंप्लेन आल्या ज्या तोंडी आल्या छोट्या मोठ्या होत्या कुणी कुठं छोटीशी दमदाटी वगैरे करते अशा 250 तक्रारी आत्तापर्यंत आलेल्या आहेत। या सोडून पैसे वाटपाच्या तक्रारी अशा 18 आलेल्या आहेत। त्यातले काही व्हिडिओ हे आम्ही ट्विट केलेले आहे। मारहाण शिवीगाळ बूथ घेण्याचा प्रयत्न असे 8 EVM खराब EVM फ्रेम चुकीचं नाहीतर EVMचं प्लेसमेंट चुकीची आहे अशा 38 आणि बोगस मतदान करण्याचा पहिला प्रयत्न हा वेल्हेमध्ये झाला। वांगीवाडी असं काही ते नाव आहे। तिथं ज्या गुंडाचा फोटो मी ट्विट केला होता 2 दिवसापूर्वी तो स्वतः 25 लोक घेऊन बूथमध्ये शिरला होता। त्यामुळे तिथं ते झालं अशी आत्तापर्यंतची परिस्थिती आहे। कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जो प्रतिसाद लोकांकडनं मिळत आहे तो खूप सुंदर आहे। जे कोणी भेटत आहेत ते सर्व सांगत आहेत आम्ही गुंडागर्दी आम्ही दडपशाही आम्ही आर्थिक ताकद ज्या बाजूला आहे त्या बाजूला जाणार नाही। आम्ही स्वाभिमानाच्या बाजूला आहोत आम्ही चांगल्या विचाराच्या बाजूला आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट सिद्ध होते की येत्या काळामध्ये नक्कीच लोकांना गोड अशी बातमी 4 जूनला मिळेल। याच्यामध्ये या सर्व कंप्लेनचा अभ्यास केल्यानंतर बहुतांश कंप्लेन या बारामती तालुक्यातून नाही तर बारामती विधानसभेमधून आलेल्या आहेत। त्याच्यावरनं आम्ही एकच निष्कर्ष इथं काढतो की अजितदादांनी पूर्ण लक्ष हे फक्त बारामती विधानसभेवर ठेवलेलं आहे। इतर मतदारसंघाला वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय। त्याचा अर्थ की आत्ताच कुठेतरी आपण इलेक्शन हरलोय हे महायुतीच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आता वाटायला लागलेलं आहे। बारामती फक्त कुठेतरी मायनस जाऊ नये यासाठी धडपड ही सर्व नेत्यांची त्या बाजूच्या सुरू आहे असं कुठेतरी जाणवतं। दत्तात्रय भरणे म्हणतात की मी शिवीगाळ केली नाहीये, ही माझी ग्रामीण भाषा आहे, मी या भाषेत बोललो त्यांच्याशी। ही जी भाषा जर त्यांनी अधिवेशनामध्ये वापरली गेली अध्यक्ष जर परवानगी देत असेल तर काही हरकत